घुले हत्या प्रकरण चांगलंच तापलं असल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावचा हा रहिवासी आहे, हॉटेल व्यावसायिक आहे। आपल्या हॉटेल समोर दोन गटामध्ये वाद लागल्या कारणास्तव त्या ठिकाणचा तो वाद मिटवण्यासाठी गेलेल्या विलास घुलेला चाकूने भोगसून त्याची हत्या केल्याचं 20 जून रोजी ही जी घटना आहे ती केज येथील टाकळी या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विलास घुले यांच्या कुटुंबासह नातेवाईकांनी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी ठिय्या आंदोलन केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। पोलीस प्रशासनाकडून आरोपींना अटक करण्यासाठी वेळ टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप करीत नातेवाईकांनी थेट केज पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ह्या हत्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते थेट सभागृहामध्ये देखील उमटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आमदार धनंजय मुंडे यांनी देखील विलास घुले यांना न्याय मिळाला पाहिजे याविषयीची भूमिका जी आहे ती आज सभागृहामध्ये मांडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आमदार नमिता मुंदडांनी देखील आपली भूमिका जी आहे ती सभागृहामध्ये स्पष्ट केलेली आहे। तर मंत्री पंकजा मुंडे यांनी या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देखील केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। तर दुसरीकडे नातेवाईकाकडून विलास घुले हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राला करण्यात यावी अशी मागणी देखील आता जोरदार केली जात आहे। या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड जो आहे तो बजरंग सोनवणे यांचा पुत्र असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो नातेवाईकाकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। जोपर्यंत या हत्या प्रकरणात सह आरोपी म्हणून बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचं नाव घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही ही जी भूमिका आहे ती घुले यांच्या नातेवाईकाकडून घेतली जात असल्याचं आपल्याला आज पोलीस ठाण्याच्या पुढे पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी या हत्या प्रकरणाविषयीचा एक खूप मोठासा खुलासा केलेला आहे। या हत्या प्रकरणाविषयी धक्कादायक जी बाब आहे ती बजरंग सोनवणे यांनी पुढे आणल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। तर याचबरोबर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले नवनीत कावत यांनी देखील या हत्या प्रकरणाविषयी सह आरोपी करण्यासाठी कुठले पुरावे लागतात या विषयाचा देखील खुलासा केला आहे। खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राला ते सह आरोपी करणार आहेत का नाही याविषयी नेमकं नवनीत कावत काय म्हणाले आहेत तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। ज्या परिस्थितीच्या बातम्या केज तालुक्यातील विलास घुले यांच्या मर्डर संदर्भात येत आहेत, विलास घुलेचा मर्डर ही बाब अतिशय दुर्दैवी आहे। ही घटना घडाय नको पण ही घडली। घडल्याच्या नंतर जे कोणी आरोपी याच्यात आहेत या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे। एवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे। पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि एसपी साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते सीडीआर असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा। आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहेत तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे। मी खासदार म्हणून तुम्हाला एखादी गोष्टीची अडचण येत असेल किंवा खासदाराचा सीडीआर कसा तपासा तर ते तपासण्यासाठी तुम्हाला लिगली काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही ते तपासू शकता। तपासा, माझे तपासा, माझ्या मुलाचे तपासा, पण जी सत्यता आहे ते समोर आणा आणि जे दोषी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरी माझी मागणी एक आहे की ह्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, ह्याचं मूळ कारण काय, हे भांडणं कशामुळे झालं, कशामुळं ज्या की ह्या माने नावाचा व्यक्ती त्याला मारायला हे जी कोण आलेले असतील आरोपी हे का आले, त्याचं काहीतरी मूळ असेल। उगाच कुणी कुणाला मारायला आलं तर ते मूळ काय हे सुद्धा शोधून तुमच्या तपासामध्ये जी येईल ती सर्व जनतेसमोर ठेवलं पाहिजे आणि त्या तपासून ते काय झालं। आणि मग हा विलास सोडवायला गेला असताना त्याला मारलं, पण त्याचे सोडविणारा काय दोष आहे, त्याच्यात का मारलं ही सुद्धा तपासात तुमच्या येईलच। समजा ही काय असेल ती सत्यता ही सत्यता सुद्धा तुम्ही तपासून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि वारंवार आमची बदनामी केली जाते, आमचं नाव घेतलं जातंय, आमचा कधी माझ्यावर आणखी यांची सुद्धा दाखल झाला नाही। आम्ही गुंडे प्रवृत्तीचा पार्श्वभूमी माझी आहे का, माझ्या मुलाने कधी कुणाला अरे म्हणलंय का, मुलगा माझा 21-22 वर्ष आता कसं तरी झालंय, एकच जमेची बाजू आहे माझ्यासाठी
की माझा मुलगा हा सर्व कार्यक्रम वगैरे फिरतोय तालुक्यात, खासदाराच्या पाठीमागे घरातलं कोणी नाही तर तो घरातलं म्हणजे माझी फॅमिली, माझा जिल्हाच आहे, पण तरी पण एक ब्लड रिलेशन मधला म्हणून हा मुलगा सांभाळतोय. मग ह्याला कुठेतरी अडकावं अशी काही पार्श्वभूमी काही लोकांची आहे का काय, असा सुद्धा संशय येतोय. ठीक आहे, आमचं दोषी असेल तर करा, पण माझं एकच म्हणणं आहे की बाबा हे जर असं नसेल तर मग ह्यांना जी चेतावणी देत आहेत, लोकांना भडकावत आहेत, म्हणजे एवढे काय म्हणतात त्या चेतावणीवर भाषणे केली जात आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांची मागणी जे करतायत ते म्हणजे कुटुंबाची मागणी, कुटुंबाला न्याय, त्या विलासला न्याय हे मिळालाच पाहिजे. खासदार म्हणून एक त्या बीड जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा माझी जबाबदारी ती मिळायला पाहिजे. मी त्या भूमिकेत 100% आहे. पण माझी एकच म्हणणं आहे की जर कुणी असं चेतावणीवर काही करत असेल तर यांच्यावर पोलीस प्रशासन काही कारवाई करेल का, हे कोण कोण लोक आहेत त्याला कुणी तपासेल का, किंवा हे का होत आहे, अशा परिस्थितीला सुद्धा पोलीस यंत्रणेनं तपासून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा हे अशा प्रकारचं प्रतिबंधक कायद्यानुसार किंवा त्यांच्यावर हे केलं पाहिजे, निर्बंध घातले पाहिजे की बाबा असं चेतावणीपूर्वक किंवा कुणाला भडकावण्याचं काम करू नका. जी सत्यता आहे ती समोर देऊ आणि पोलिसांना माझी पूर्ण मुभा आहे की आमच्याविषयी काय चेक करायचे, काय तपासणी करायची, जे तुम्हाला कोणी विचारतील, जे काही आम्ही दिसू देतो तुम्ही तपासणी करावी, एवढी माझी विनंती. प्रशासन याच्यात आणि पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने तपास करेल आणि जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करेल. तो 3 दिवस अगोदर मी इथे रुजू झाला होता. आपलं माझी ट्रेनिंग होती, त्याच्यानंतर हा जो प्रकार घडला याच्यामध्ये आपण खूप सिरियसली करून 6 आरोपी त्याच्यामध्ये आपण अटक केलेले आहे आणि बाकीचे उरलेले 3 आरोपी सुद्धा आपण लवकरात लवकर अटक करू. याच्यामध्ये जे जे काय मागणी आहे, आता जे मी टीव्ही मध्ये बघत आहे आणि माझे लोक जे सांगत आहे, जे जे काय मागणी असेल प्रत्येक मागणी मी तुमची त्याच्यामध्ये पुराव्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये आपण ऍक्शन घेणार. SITच्या ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे आपण, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टची बेस्ट टीम आपण SIT मध्ये टाकलेली आहे. जे काय अडचण असेल तुम्ही डायरेक्टली माझ्याशी बोला, मला येऊन भेटा. आपण सगळी गोष्टी निष्पक्ष आपण पुराव्याच्या हिशोबाने याच्यामध्ये करणार. त्या बाबतीत तुम्ही निशंकुच राहा. मागचे 1-1.5 वर्ष मध्ये आपण बीडमध्ये आपण पुराव्याच्या हिशोबाने निष्पक्ष पोलिसिंगचे आपण उदाहरण दिलेले आहे आणि आता पण माझा स्टँड तोच आहे. कोणालाही कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही मला भेटू शकते, माझ्याशी संवाद साधू शकते आणि आपण 100% तुम्हाला प्रत्येक तुमचे जे काही डाऊट्स असतील ते पुराव्याच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला त्याच्या उत्तर देऊ. पण असं हे जे आपण बोलो मेन आरोपी बाहेर आहे सर, आणखी ज्यांनी बाहेर कोण ते? सर्व मेन आरोपी बाहेर आहे सर. कोण 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 सौरभ सोनवणे हा मेन आरोपी बाहेर आहे सर. तो त्याच्यावर FIR व्हावा त्यासाठी आम्ही इथे थांबलेलो. नाही, तो त्याचा काय पुरावा आहे? कॉलिंग झालेली आहे, सर्व कॉलिंग झालेली आहे. नाही, आता त्याच्याच मी तुम्हाला सांगतो की त्याचे आपण सगळे आरोपींचे CDR काढलेले आहे. नंबर 1. नंबर 2, जे तुम्ही सांगतात सौरभ सोनवणे, त्याच्या घरचे CCTV आपण काढलेले आहे. आता सध्या CDR मध्ये एकही कॉल नाही झालेला आहे आणि CCTV मध्ये त्याची पूर्णपणे लोकेशन त्या दिवशीची घरी आहे. तरी पण तुमचे जे काही डाऊट्स असतील आपण सगळे क्लिअर करू. पण असं बोलून उपयोग नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टी कोर्टामध्ये सादर करावं लागते, प्रूव्ह करावं लागते. तो जो आहे आपण तुम्हाला डम डाटा वाटते, डम डाटा सुद्धा काढू. पण असा प्रोसिजर नाही, कानून प्रोसिजर मध्ये असा होऊ शकत नाही. बिकॉज आपल्याला प्रत्येक गोष्टी कोर्टात समोर दाखवावं लागते. तो हे जे तुम्ही म्हणत आहे, सॉरी, आरोपीला फरार होण्यासाठी त्या गाडीचा उपयोग केलाय असं म्हणता येते. सगळी गोष्टी मी तुम्हाला काय म्हणतो की तुमचे डाऊट्स असतील आणि त्याच्यासाठी मला काही हरकत नाही. पण प्रत्येक गोष्टी आपण व्हेरीफाय करून त्याचा रोल झाला तर आपण त्याला सुद्धा अटक करू. पण आजची परिस्थितीमध्ये तसा एव्हिडन्स नाही आहे. तुमची जे तक्रार असेल त्याची सखोल चौकशी करू आपण आणि त्याचा रोल झाला तर आपण त्याला आरोपी करू. काढतायत सगळ्याचे कॉल काढतायत साहेब, स्वतः काढतात. दीपक कदम आहे का? दीपक कदम कोण आहे? आरोपी दीपक कदम याच्या बरोबर बोलणं झालंय असं म्हणताय सौरभ. 3 आरोपी आहे. तो आता राहिलेले कदम एक समथिंग रामेश्वर गायकवाड म्हणून आणि बाकीचे 2 हे लवकरात लवकर अटक होईल. ऑलरेडी माझी 3-4 टीम पूर्ण अख्खे महाराष्ट्रामध्ये बाहेर आहे. माझी 3-4 टीम LCBची आणि पोलीस स्टेशनची बाहेरच आहे. मी सगळं करणार आणि तपास आपला उत्कृष्ट क्वालिटीचा होईल. जो घटना घडलेली आहे त्याच्या मला दुःख आहे की हे घटना घडलेली आहे. पण FIR करणं एव्हिडन्स शिवाय पॉसिबल नाही आहे. क्योंकि FIR पर्यंत नाही, आपल्याला प्रत्येक गोष्टी कोर्टामध्ये दाखवावं लागते आणि
गोष्टी पुराव्याची मध्ये ते आपल्या भारतीयचा कायदा आहे. माऊलीची समजली सगळ्या लोकांनी. हो हो चालू चर्चा करतो. ऐका सर, गुन्हा नोंद करून द्या.